हनुमंत हे रुद्र अवतार होते हे आपण सर्वजण जाणतोच, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी काही निगडीत माहिती आपल्याला माहीत आहे का? हनुमंताला गदा कोणी दिली? हनुमंताला गदा भगवान कुबेरांनी दिली. जेव्हा मूर्छित पडलेला बाल हनुमान शुद्धीवर येत नव्हता, तेव्हा पवनदेवाने सर्व देवांना वेठीस धरले. सगळ्या देवांनी त्या बालकाला आशीर्वाद आणि आपल्याकडील एक शस्त्र आशीर्वादासह दिले. तेव्हा भगवान कुबेरांनी त्या पराक्रमी बालकाला गदा भेट दिली. त्या गदेचे नाव कौमुदगी होते. हनुमंताला किती भाऊ होते? ब्रह्मांड पुराणात केलेल्या उल्लेखानुसार हनुमंताला 5 भाऊ होते. ते सगळे विवाहित होते. त्यांची नावे मतिमान, श्रुतिमान, केतुमान, गतिमान आणि धृतिमान. या सगळ्यांमध्ये हनुमान ज्येष्ठ होते. रामभक्तीमुळे हनुमंताचे नाव आणि कार्य अजरामर झाले आणि बाकी भाऊ नाममात्र राहिले. हनुमंताने कोणता पर्वत उचलून आणला? हनुमंताने लक्ष्मणाला उपचारासाठी संजीवनी बुटी मिळावी म्हणून हिमालयातून द्रोणागिरी पर्वत उचलून आणला आणि उपचार पूर्ण झाल्यावर तो जसा आणला तसा परत नेऊन ठेवला. पंचमुखी अवतारात कोणते मुख असतात? आपण अनेकदा पंचमुखी हनुमानाची प्रतिमा पाहिली असेल. त्यात वेगवेगळे अवतार एकत्र समावले आहेत, ज्यात गरुड, नृसिंह, वराह, हयग्रीव आणि वानरमुख यांचा समावेश आहे. कलयुगात हनुमंत कुठे राहतात? चिरंजीवी हनुमान आजही जिवंत आहेत आणि रामभक्तांच्या मदतीसाठी तत्पर आहेत अशी भाविकांची श्रद्धा आहे. ते कधी हिमालयाच्या कुशीत तर कधी गंधमादन पर्वतावर राहून रामनामाचा अखंड जप करतात. हनुमंताला कोणत्या 9 विद्या अवगत होत्या? हनुमंत वानर योनीत जन्माला आले असले तरी सकल शास्त्रात निपुण होते. त्यांना 9 विद्या विशेष अवगत होत्या. त्यात व्याकरण, ज्योतिष, धर्मशास्त्र, कालज्ञान, राजनीती, योग, तर्कशास्त्र, आयुर्वेद, कलासंगीत यांचा समावेश आहे.